नमस्कार मित्रांनो, हेलो, स्वागत है सगळ्यांचं. स्वागत है आप सबका मेरे इस यूट्यूब चैनल पे. तो आज का जो वीडियो है वो मेरे इस चैनल का पहला लंबा वीडियो होगा, क्योंकि उसका मकसद भी बहुत लंबा है. सही कहा सही. हाँ, मकसद भी बहुत लंबा है. बराबर. तो मेरे पीछे पीछे आए ये लोग. इसका नाम है क्या है तेरा? कुंचल. हाँ, कुंचल. कुंचल नाम है उसका. एंड दिस इज मी देशना कांबळे. हेलो. तो हाँ तो क्या भी नहीं, ठीक है. बस आ गए बस मम्मी पापा से झगड़ा करके. थोड़ा ये वीडियो थोड़ा कैसा है, थोड़ा लंबा होगा, क्योंकि हम जा भी बहुत दूर रहे हैं. हम जा रहे हैं हमारे गांव. तो कहाँ है हम अभी? भिवंडी. कहाँ से है? हाँ, इधर लेके जा इसको. ओ रिक्शा वाले अंकल बोरी में लेके जा. चिवंडी बोलता है भिवंडी को. क्या मतलब 12वीं हुआ क्या तेरा? अभी जस्ट घिस के. तो एडमिशन तो 4 साल पहले लिया था, अभी कैसा हुआ 12वीं? कहा ना घिस के 4 साल लगते. तो हम है भिवंडी में गाइस. यस बराबर. अभी निकलेंगे, बस भी आएगा तो दिखाऊंगा आपको. बस का हालत एकदम झकास. लग्जरी बस है. लेने के लिए मर्सिडीज आने वाली. हाँ, मर्सिडीज जैसा ही कुछ है, बहुत मतलब स्पेशल है. आपको दिखाऊंगा. सिमिलर. एसी नहीं और एकदम एसी नहीं है, कुछ भी नहीं. विंडोज भी थोड़ा आड़ा टेढ़ा हो सकता है. एकदम हवेशीर है. ओके, सो हियर कम्स आवर मर्सिडीज. बस आलेली आपली. पाकिट भेटलंय, पण पाकिटामध्ये बघा काय आहे. दादा तू फिरायला चाललाय का? NSS ला चाललाय? मी आता गव्हर्नमेंट जॉब लागणार आहे मला. त्याचं ट्रेनिंग करायला जातो. म्युन्सिपालिटी दादा, NMMC सरकारी नको. वाव, आम्हाला वहिनी शोधायला इझी आहे. त्यासाठी चालू सुना क्या सुना. तुम्ही सगळे जर सरकारी बसने प्रवास करत असाल ना, तर मला या बसमध्ये निरनिराळ्या प्रकारची माणसं, निरनिराळ्या प्रकारची गोष्टी बघायला भेटते. आता बघा ना, जसं की माझ्यासमोर हा पंखा आहे. आता बघा ना, हा जो पंखा आहे ना, त्याचं खूप महत्वाचं असं एक खूप चांगलं असं वैशिष्ट्य आहे. ते असं की हा पंखा आहे ना, हा फिरतच नाही. हा, तर हा का म्हणतो, एवढ्या मोठ्या मोठ्या खिडक्या लावलेल्या बाजूला, तर तुम्हाला माझ्याकडून काय हवा पाहिजे है ना. म्हणजे त्याचं पण म्हणणं बरोबर आहे. तसं पाहायला गेलं तर इकडून तिकडून कानून सगळीकडून हवा येतात राहत. तर एवढ्या बारक्या पंख्याला कशा लवकर त्रास द्यायचा आहे. विजेची बचत पण या निमित्ताने आपण करू शकतो. म्हणून मला सरकारी बसे जाम आवडतात. त्याच्यात कसं माहितीये का, प्रवास असं तुम्हाला सिंपल भेटणारच नाही. आता बघा ना, माझ्या हातात कॅमेरा आहे, तो स्टेबल राहतच नाही. पुढं माग एकदम म्हणजे असं एकदम अम्युजमेंट राईड तुम्हाला इकडे भेटेल. सिंपल सर हे बघा कधी तोंडाला लागेल काय सांगतात. आता जरा व्यवस्थित आहे, कसं एकदम ऍडव्हेंचरस तुम्हाला एकदम थ्रिलर राईड अशी मिळेल इकडे. म्हणून कधी पण सरकारी बस असेल, सरकारी रेल्वे असेल, त्याच्याने प्रवास करतो. मित्रांनो, आपण चाललोय कुठे मी ते तुम्हाला सांगतो. आपण चाललोय लातूरला. आपला एक 4-5 दिवसाचा स्टे आहे. त्यानंतर मग आपण पुढे जाणार आहोत कर्नाटकला आपला एक प्रोग्राम आहे 22 तारखेचा. तर लातूरला आपण थोडे 3-4 गावं एक्सप्लोअर करणार आहोत. तुम्हाला पण
थोडं त्या निमित्ताने थोडं मराठवाड्यातली स्थिती, उन्हाळ्यातली, मराठवाड्यातला पावसाची स्थिती, पाण्याची स्थिती काय असेल कशी असेल ते तुम्हाला कळेल. त्यानंतर आपण पुढे कर्नाटकला जाणार आहोत. कर्नाटकमधलेही काही गावं तुम्हाला पाहायला भेटतील. तिथले लोक कसे राहतात, तिथली घरं वगैरे काय वगैरे कसं तिथला निसर्ग आहे ते तुम्हाला पाहायला भेटेल. तर बघत राहा, मजा येईल. सो मित्रांनो, रात्रीचे वाजले ते 1. गाडी थांबली जेवणाला ढाब्यावरती. तर आम्ही पण बसलो ढाब्यावरती, जेवण आता चाललंय. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गावी आलोय. वाटत होतं मस्त ऊन वगैरे दिसेल, कडक कडक मस्त गरम गरम हवा येईल, झाडं येतील. पण इकडे तर मस्त थंड पडले. बघा दाखवतो तुम्हाला, एकदम मस्त पाऊस वगैरे पडतोय सकाळ सकाळी. आता जस्ट उतरलो बघा गावाला. आता गावाला आलो तर गावठीत बोलावं लागलं बघा. तुम्हालाही बोलावं लागेल बघा. हा कसं होतं मग, कशी होती बस? धांगडधिंगा पांडुरंगा. लय मारतात बघा लोक, असलं बोलत जाऊ नका.